मॉर्निंग मित्रांनो. आता आज आपण पुढचा चॅप्टर बघणार आहे, ऑर्डर आणि रँकिंग. कालच्यातला एक प्रश्न आला नव्हता ना, ते 20 ॲव्हरेज, ते सांगतो मी तुम्हाला कसं आहे ते. त्याला नाही का हिरो. ऑर्डर आणि रँकिंग मध्ये काय असतं, तुम्ही आता सगळेजण एका लाईन मध्ये बसलाय आणि मग काय दिलेलं असतं, किंवा ह्याची रँक इकडून डाव्या साईडने किती आहे, उजव्या साईडने किती आहे, किंवा टोटल लाईन मध्ये किती मुलं बसलेत. आता तुम्ही दोघं जण सपोज बसला इथं, तर मग आपल्याला काय सांगितलेलं असतं की एका लाईन मध्ये याचा नंबर इकडून 25वा आहे, तुझा नंबर उजव्या साईडनं 22वा आहे, ठीक आहे. आणि तुमच्या दोघांच्या मध्ये 5 जण आहेत, तर मग टोटल लाईन मध्ये किती जण आहेत, किंवा मग असं ह्या टाईप मध्ये असतं. मग आपल्याला ते काढायचं असतं, किंवा मग असं दिलेलं असणार डावीकडनं टोटल लाईन मध्ये 50 मुलं आहेत, तर एकाचा नंबर उजवीकडनं 20वा आहे, दुसऱ्याचा इकडून उजवीकडनं 15वा आहे, मग दोघांच्या मध्ये किती जण बसलेले असणार वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला काढायच्या असतात. मग ते कसं काढायचं किंवा ते काय येतं ऍक्च्युली ते आपण आता शिकणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. ऑर्डर आणि रँकिंग म्हणायचं याला. आता याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहे, उजवीकडनं डावीकडचा क्रम बघणार आहे, पुन्हा काय वरतून खाली एक क्रम आहे, दोन्ही बाजूंचा क्रम, मध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या संख्या, वर खाली क्रम बघणार आहे आपण, आणि हे जे शॉर्ट ट्रिक्स बघणार आहे आपण, ठीक आहे. दिसतंय ना हे तुम्हाला सगळं व्यवस्थित? येत नाही ना मध्ये? ठीक आहे. ह्यातले बेसिक कन्सेप्ट काय आहे, आपल्याला थोडस बेसिक बघूया आपण याचं. क्रम किंवा स्थानाशी संबंधित प्रश्नामध्ये व्यक्ती, वस्तू किंवा विद्यार्थ्यांचं स्थान, क्रमांक किंवा श्रेणी दिलेली असते, ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला पुढच्या गोष्टी शोधायच्या. आता आपल्याला दिलेलं काय काय असतं, व्यक्ती दिलेल्या असू शकतात, वस्तू दिलेल्या असू शकतात, त्यानंतर काय विद्यार्थ्यांचं स्थान दिलेलं असू शकतं, कितवा रँक आहे त्याचा, त्यानंतर काय आहे क्रमांक आहे त्याचा, पहिला, दुसरा, तिसरा, ठीक आहे. त्यानंतर काय आहे श्रेणी दिलेली असती, याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे. आता एक एक्झाम्पल बघा, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल काय आहे पुढं. एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, टोटल 50 दिलेत. नंतर काय सांगितले, रामचा क्रम काय आहे, क्रम दिलाय डावीकडून 10वा आहे, म्हणजे हे असे जर 50 जण असतील, हे टोटल 50, ठीक आहे. राम कुठं आहे, इकडून कितवा आहे, इथं आला तो 10वा, बरोबर. आणि काय सांगितले, रामच्या उजवीकडे किती विद्यार्थी आहेत, हे किती विद्यार्थी आहेत तुम्हाला हे काढायचंय. अशा प्रकारचे प्रश्न असतात, एकदम सिंपल असतात, ठीक आहे. तर आता तुम्ही काय करणार, हा 10वा आहे, टोटल 50, यातनं ते 10 वजा केले, काय राहिले तुमचे, किती राहिले. आता याच्या डाव्या साईडला किती आहे रामच्या, किती येणार, त्याला सोडून द्यायचा, तो 10वा आहे, 10च्या आधी किती राहणार आहे, तिकडे 9 राहणार आहे, ठीक आहे. हे अशा टाइप मधले सिंपल सिंपल एक्झाम्पल्स असतात. आता हे तुम्हाला बेसिक, हळूहळू थोडंसं हार्डनेस लेवल वाढत जाणार एक्झाम्पलची. आता ह्यात काय करायचंय, राईट साईडला किती आहे, टोटल मधनं जे डाव्या साईडचे ती वजा करायचे, तुमचे मिळणार सगळे, ठीक आहे. आणि काय करणार आहे, पोझिशन, आता त्याची पोझिशन जर काढायची असेल तुम्हाला, आता काय सांगणार ह्या प्रश्नामध्ये, सपोज टोटल वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, हेच उदाहरण घेऊया. वर्गामध्ये एकूण 50 विद्यार्थी दिलेत, रामच्या उजवीकडे 40 विद्यार्थी बसलेत, रामच्या डावीकडे 9 विद्यार्थी बसलेत, तर रामचा रँक किती. मोठे मोठे बोल, काय नाही, कोण नाही आपले, एवढेच आहे. प्रश्न नाही समजला का, 50 विद्यार्थी बसलेत एका वर्गात, रामच्या डाव्या बाजूला 40 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, किंवा उजव्या बाजूला 40 विद्यार्थी आहेत. तुम्ही बसलाय असंच, तुम्ही राम आहे समजायचं, तुमच्या उजव्या बाजूला 40 विद्यार्थी आहेत, तुमच्या डाव्या बाजूला 9 विद्यार्थी आहेत, तर टोटल तुमचा रँक कितवा आहे, डावीकडून कितवा रँक आहे, 10वा. तुमच्या इकडे 9 म्हणजे डायरेक्ट तुम्ही आलाय तिथं, उजवीकडून कितवा रँक होणार आहे तुमचा, 41वा, ठीक आहे. आता ही पोझिशन काढताना काय केलं आपण, लेफ्ट साइडनं रँक, राईट साइडनं रँक कितवा आहे त्याचा, ह्या डावीकडनं कितवा रँक आहे याचा, 10वा, उजव्या साइडनं कितवा आहे, 41.
रँक रँक विचारलं इथं, हे काय सांगायचं, स्थान त्याचं रँक म्हणजे, ठीक आहे. आणि वजा 1 करायचा, कारण काय झालं, त्याला डबल काउंट केलंय आपण. वजा 1 का केलं, 10वा नंबर त्याचा घेतला एकदा इकडून मोजताना, तो 10वा आहे. रामला एकदा तिथं काउंट केला आणि तिकडून पण काउंट केलंय आपण, 41वा नंबर आला. म्हणून काय झालं, त्याला दोनदा काउंट केला, मग दोनदातलं फक्त एकदाच ठेवायचं आपल्याला. मग ते वजा 1 करायचं आपण. लक्षात घ्या, हे महत्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुढे प्रश्न सोडवताना. आता बघा याच्यात काय आहे, डावीकडून उजवीकडे क्रम आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा क्रम डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून दिलेला असतो आपल्याला. यात एक्झाम्पल काय आहे, एका रांगेमध्ये ए चा क्रम ए दिलाय आपल्याला, ठीक आहे. ए काय केलाय, डावीकडून 5वा आहे, ठीक आहे. मग आपण काय करणार, लगेच एक लाईन अशी काढून घ्यायची, सिंपल आपल्याला समजण्यासाठी. काय घेणं नाही आपल्याला बाकी किती का असणार. आपण काय करणार, डावीकडून 5वा, बरोबर. इथं ए लिहिलं, हा आहे 5th नंबरला 5वा. मग ह्याच्या अलीकडे किती राहणार आहेत, एवढं लगेच आपण मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू ठेवायचं आपल्या. त्यानंतर काय सांगितले, उजवीकडून त्याचा नंबर कितवा आहे, 14वा. हा रँक कितवा इकडून, त्याचा 14वा आहे, बरोबर. म्हणजे इथं किती असणार आहे टोटल, 13. हे 13 आणि हे 4 किती झाले. हा, आता आपल्याला काय आहे, तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत असं विचारलं. किती येतात, 18 येतात का 17 येणार, 18 काय येणार, 18 काय येणार, हा हा. आता एक गोष्ट करायची आहे, आपण काय केलं, इकडचे मोकळे किती जण आहेत, 13. इकडचे मोकळे किती जण आहेत, 4 आणि 13 17 झाले. आणि ह्याला विसरलो आपण, त्याला धरायचं एकदा. प्रत्येकी ऍटलिस्ट एकदा आला पाहिजे, एक पेक्षा जास्त वेळा घ्यायचा नाही, एक पेक्षा कमी वेळा घ्यायचा नाही, सगळ्यांना एकदा तर आलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं, आधी ह्याची रँक काढली, तर इकडून उजवीकडनं किती आहे, 14वा आहे, डावीकडनं 5वा आहे. म्हणून त्याला सध्या बाजूला ठेवूया ह्या हिरोला आपण असं. मग राहिले किती, इकडं 5वा आहे म्हणजे इथं किती असणार आहेत, 4. इकडच्या साईडनं 14वा आहे म्हणजे इथं किती राहणार आहे, तिकडं त्याला सोडला तर 13 जण राहणार. मग 13 आणि ह्या 13 आणि 4 ची बेरीज केली, आपल्याला मिळाली 17. आणि तो स्वतः एक राहिलेला आहे, तो 18. आलं लक्षात. किंवा मगाच्या फॉर्म्युलानं रँकची बेरीज करायची सरळ, 14 आणि 5 19 आणि वजा 1 करायचा, डबलदा काउंट केले आपण त्यामुळं. ठीक आहे, दोन्ही पण कशाही पद्धतीने करू शकता, जे आपल्याला तिथं आठवते किंवा जे तुम्हाला करताना सोपं वाटते, त्या दोन्ही पद्धती आहेत, काय विषय नाही. हे पुन्हा तुम्हाला आठवायला वजा काय करायचं का अधिक करायचं तसं पण होणार गडबड परीक्षेला. सिंपल त्याला सोडून द्यायचा पहिल्यांदा. रँक मुळे काय करते आपल्याला, 15वा आहे, 14वा आहे, 10वा आहे म्हणले की राहिले किती ते तिथं मांडायचं, इकडे राहिले किती ते मांडायचं, दोन्हीची बेरीज करायची आणि एकटा त्याला नंतर घ्यायचं शेवटी. नंतर बघा पुढं, आता हे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. एका रांगेत 40 विद्यार्थी आहेत, अमितचा क्रम डावीकडून 12वा आहे, बरोबर. रांगेमध्ये किती आहेत टोटल, 40 विद्यार्थी. हा कोण आहे, अमित, डावीकडून कितवा आहे, 12वा आहे. मग आपण काय करणार, एक लाईन मारून घेणार आहे, ठीक आहे. या इकडून किती गेला अमित, तिथं हा अमित आहे, इथं अमित लिहूया, इथं हा अमित कितवा आहे, 12वा, इकडून 12, इकडून असं केलं तुम्ही 12, ठीक आहे. तर उजवीकडून त्याचा क्रम कितवा असेल, उजवीकडून कितवा असेल तुम्हाला विचारले. टोटल विद्यार्थी किती सांगितले आपल्याला, इथं दिले टोटल 40 आहेत, बरोबर. हे किती आहेत तुमचे, 40 आहेत, बरोबर. 40 मधले इथं किती राहणार आहे, तिकडं 11, बरोबर. हे 40 मधनं काय करणार, पहिले तुम्ही ह्या 40 मधनं हे 12 वजा केले तर तुमचं उत्तर मिळणार आहे डायरेक्ट. 38 काय झाले, हा ठीक आहे, तू म्हणतोय 38. ह्या 38 ची 11ची बेरीज किती येते, 39. 8 आणि 1 9 कोपऱ्यावर लिहायचं खाली, एक स्थानी किती झाले. आपल्याला किती पाहिजेत, ह्या 28 येणार का, 38 कसं काय सांगितलं,
हा ही काढली बरोबर की किती बरोबर. आता काय सांगितलंय अमितचा क्रम डावीकडून 12 आहे, इकडून त्याचा किती आहे 12 आहे बरोबर. टोटल संख्या किती आहे 40. 40 मधनं 12 गेले किती राहतात तुमचे 38 कसे राहतात. 40 मधनं 2 गेल्यावर 38 राहणार. ठीक आहे. आता 28 आणि 11 किती झाले 39 झाले बरोबर. मग आपल्याला काय सांगितलं ह्याचा रँक काढलाय का आपण नाही. हा इथं ह्या बाजूला 28 आहेत. आपल्याला काय विचारलंय उजवीकडून त्याचा क्रम कितवा आहे, इकडून क्रम कितवा आहे 28 आणि हा एक किती येणार इथं 29वा. आलं लक्षात. समजलं का नाही समजलं पुन्हा सांगतो वाटलंच तर. तुम्ही स्वतः आपण बसलोय लाईन मध्ये ह्याचा विचार करायचा अशा एक्झाम्पलला. हा बसलाय आता एक पुन्हा एकदा सांगतो मी. हे लाईन वरती आहे. टोटल किती आहेत 40 मुलं आहेत बरोबर. इकडून किती सांगितलंय अमितचा क्रमांक डाव्या बाजूनी 12वा आणि उजव्या बाजूनी कितवा आहे तो विचारलाय, त्याचाच रँक विचारलाय बरोबर. उजव्या बाजूनी किती नंबरला असेल. आता आपला फॉर्म्युला काय होता तुम्हाला आठवते का नंबरचा डावीकडनं रँक बरोबर अधिक काय करायचं अधिक उजवीकडनं रँक वजा 1 म्हणजे काय आलं तुमचं टोटल आलं. तसं पण करून बघू आपण काय हे तुमचं टोटल बरोबर काय आहे डावीकडून तुमचा रँक आहे प्लस उजवीकडून रँक आहे वजा 1 करणार आपण बरोबर. आता इथं काय काय दिलंय आपल्याला ह्यातलं काय दिलंय डावीकडून रँक दिलाय तुमचा 12 प्लस हा इथं प्रश्न आहे वजा 1 आहे आपला. ठीक आहे. आणि टोटल किती आहेत एका वर्गात किती विद्यार्थी दाखवले त्यांनी 40. आता हा इकडे घेतला 1 हा काय आहे मायनस आहे याला इथं घेतल्यावर काय होणार आहे प्लस होणार. मग एक काम करूया आपण ह्या प्रश्नचिन्हाला काय करू पलीकडे टाकू. ठीक आहे. 12 वजा 1 अधिक प्रश्नचिन्ह तुमचं 12तनं 1 गेले किती राहिले 11 राहिले बरोबर. हे काय करायचे तुम्ही हे काय असणार आहे इथं प्लस प्रश्नचिन्ह हे इथं काय प्लस मध्ये इकडे येताना काय होणार आहे तुमचं प्रश्न बरोबर चिन्हाच्या इथं मायनस होणार. ठीक आहे. म्हणजे 40 वजा 11 तुमचं इथं झालं किती राहिलं आलं रँक आपला 29वा तिकडून काढलेला तसाच दोन्ही पद्धतीने काढा. सिंपल काय जेवढं तोंडी करता येईल तेवढं करायचं. लक्षात घ्यायचं टोटल 40 जण आहेत तिकडून 12 आहे म्हणजे 40 मधनं 12 घालवायचे डायरेक्ट आपल्याला पलीकडची संख्या मिळते राहिलेले किती जण आहेत त्यात अजून ह्याला ऍड करायचा ह्याचा रँक निघण्यासाठी संपला विषय. दररोज नवीन नवीन दिसायला लागले ना. हे मॅटर काय आहे पोरांना पहिल्यासारखं पाहिजे जरा म्हणजे क्लास नको मॅनेज करायला पाहिजे. क्लास करायचा नाही आपलं महिन्याला पैसे आले पाहिजे. आता सांगा या प्रश्नाचं उत्तर. एका रांगेमध्ये 50 मुलं आहेत. ठीक आहे. किती आहेत 50 मुलं आहेत कशात रांगेत आहेत. समीरचा क्रम उजवीकडून 15वा आहे. लगेच एक लाईन ड्रॉ केली आपण. इकडून काय आहे समीर 15वा बरोबर इकडून म्हणजे इथं किती असणार आहेत 14. आपल्याला साठी सोपं होण्यासाठी लिहून घ्यायचं इथं टोटल 14 जण आहेत हा 15वा आहे बरोबर. टोटल किती आहेत 50 आहेत एकूण ही 50 जण आहेत बरोबर. आता हा 15वा तर राहिले किती 50 मधनं 15 वजा केले की 35 बरोबर. इथे किती झाले 35 जण बरोबर. हे 35 हा 15वा आणि हे 14 35 1 आणि 14ची बेरीज केली तर तुम्हाला किती मिळणार आहे 50. कारण हा 14 आणि 1 हा 15 15 आणि 35
50 आपली लागली तर बरोबर. प्रश्न वाचायची गरज आहे का पुढे? आता बघा, डावीकडून तो कितवा आहे. आता झालंय 35 आणि हा एक इथं 36वा. आलं उत्तर तुमचं? समजलं का? समजलेलं दिसत नाही हा? हे बघा, त्याचा नंबर काय दिले? समीरचा क्रम उजवीकडून 15वा आहे. उजवीकडून तो दिलाय 15वा. मग त्याच्या पलीकडे किती असणार आहेत? 14 जण. मग हा जर 15वा आहे तर टोटल 50 म्हणून 15 वजा केले म्हणजे त्याच्या इकडच्या बाजूचे निघतात किती जण आहेत. हे झाले 35. आपल्याला काय विचारले? समीरचा रँक उजवीकडनं कितवा आहे क्रम. आता हे सॉरी डावीकडनं इकडून कितवा येणार आहे तो? हे राहिले किती इथले मधले? हे 35 आहेत. हे इथले 35 आहेत. हे बघ, हे बसलेले सगळे हे 35 जण आहेत. हा याला धरलाय का आपण? नव्हता धरला. बरोबर. त्याचा नंबर काढायचा इकडून कितवा आहे. मग इथनं किती येतो? 35 आहे आणि तो एक 36वा. आलं लक्षात? आता अजून एक एक्झाम्पल आहे. एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. रोहितचा क्रम डावीकडून 8वा आहे. तर उजवीकडे किती विद्यार्थी आहेत? तोंडी सांगायचं मला. हा, उजवीकडून रँक कितवा आहे त्याचा क्रम? उजवीकडे किती आहे ते सांग. बरोबर. रँक किती असणार? मग एक ऍड करायचा. एक ऍड करायचा फक्त. आता डावीकडे काय केलं आपल्याला? 8वा रँक आहे. बरोबर. हे 60 आहेत टोटल. हा काय सांगितलंय? डावीकडून 8वा आहे. इथं 8वा. बरोबर. म्हणजे इथं 8वा झाला. 60 मधनं 8 गेले किती राहिले तुमचे? 52 जण कुठं आले? हे बाकीचे 52 जण आहेत. मग इकडून काय विचारले आपल्याला? रोहितच्या उजवीकडे किती पोर आहेत विचारले? 52. आणि त्याचा क्रम जर विचारला तर 53. कसंही फिरवता येते गणित आपल्याला. लक्षात आलं तुम्हाला? आता बघा, दोन्ही साईडचा क्रम जो आहे ना त्याच्यावरच्या बेसिसवरची आपल्याला त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल बघायचे. काय दिलं असतं? दोन व्यक्तींचं दिलं असतं. डावीकडून किंवा उजवीकडून क्रम दिलेले असतील आणि एकूण व्यक्तींची संख्या विचारली असेल तर मधल्या व्यक्तींची संख्या लक्षात घ्यावी लागते. तुम्हाला सांगितलं इकडून तेवढा रँक आहे, इकडून एवढा रँक आहे, टोटल एवढे दिले तर, किंवा मग टोटल संख्या काढायची. तुझा रँक उजवीकडून 15वा आहे, डावीकडून 30वा आहे आणि दोघांच्या मध्ये 10 जण बसले तर मग टोटल संख्या किती? साधं आहे. तुझा रँक जर आता तू बसलाय ना इकडून, कुठली उजवी साईड आहे, उजव्या साईडनं तुझा 10वा रँक आहे. तुझा रँक आहे डावीकडून 20वा. बरोबर. तर तुझा रँक 10 झाला म्हणजे तुझ्या पलीकडे किती बसलेत? तुला धरून किती झाले? 10 जण झाले. तुझा 20वा आहे म्हणजे तुझ्या इकडे किती झाले? 19. तुला धरून तुमच्या दोघांची टोटल किती झाली? 30. आणि तुमच्या दोघांच्या मध्ये जर 5 जण बसलेत म्हणलं, आहे ना उत्तर? सिंपल. तोंडी काढले का नाही आपण? तसंच काढायचं एकदम सिंपल. ह्या टाईप मधले एक्झाम्पल्स असतात. आता बघा इथे एक्झाम्पल एक. एका रांगेमध्ये ए चा क्रम डावीकडून 12वा आहे. बी चा क्रम उजवीकडून 9. दोघांमध्ये 5 व्यक्ती बसल्या तर एकूण व्यक्तींची संख्या किती? रँकची बेरीज करा पहिले. हा, हे बघा 12वा आणि हा किती? 9वा आहे. त्याची बेरीज झाली 21. 21 आणि 5 26. आलं उत्तर तुमचं? किती झालं? 26. आणि 2 काय केले? हा, रँक वाजा, रँक डबल घेतले ना आपण. दोघांच्या मध्ये काय सांगितलं? दोघांच्या मध्ये तर एकूण व्यक्ती किती आहे? लेफ्ट रँक एक राईट रँक पर्सन बिटवीन. नाही हे जरा चुकल्यासारखं वाटतं मला. एकच मिनिट. 12 9 5 2
दोघांच्या मध्ये 5 जण एकच मिनिट आहे, ह्यात काय केलंय बघू दे मला. हे जरा थोडस मला हे इथं चुकलंय बरं का. हे -2 नाही, इथं हे ऍड करायचं नाही, म्हणजे हाय असंच ऍड करायचे. ते प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, 24 नाही, हे येणार नाही. तर तुमचं किती येणार? 12, 9, 21 आणि हे 26 येणार इथं. ठीक आहे, म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला मी सांगितलेलं सेम तसं करायचं. इकडून रँक एवढा आहे, इकडून एवढा आहे, तुमचा रँक त्याचा रँक बेरीज करायची आणि मधल्यांची बेरीज करायची. सिंपल, म्हणजे टोटल लाईन मध्ये किती झाले सुरुवातीपासून एंड पर्यंत. ह्याच्यात डबल कुठे घेतलं नाही आपण, कोणाला डबल घेतलंय का? इकडून रँक किती आहे याचा? डावीकडून 10वा, त्याचा उजवीकडून किती आहे तुझा? 20वा. बरोबर, 10 आणि 20 किती झाले? 30. आणि मग मधले किती आहेत? 5 जण आहेत. संपला विषय. त्यानंतर एका रांगेमध्ये ए चा क्रम डावीकडून, ए चा क्रम काय दिलाय? डावीकडून 9वा आणि उजवीकडून 17वा आहे. बरोबर, एकाच व्यक्तीचा दिलाय. इकडून एकदा दिलाय, तिकडून एकदा दिलाय. तुम्ही ड्रॉ करा बरं डायग्राम, तुम्ही कशी करताय त्याची. हे आता हिरवं केले पहिला प्रश्न. ए चा क्रम डावीकडून 9वा आहे आणि उजवीकडून 17वा आहे. हा, तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? 25. ठीक आहे ना, रेश ना, तुला सांगितलंय तसं मी केलं. ए लिहायचा कुठेतरी मध्ये. ठीक आहे, उजवीकडून लाईन मार त्याला, अशी 17वा रँक आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे किती पोरं राहिली? 16. बरोबर, तिथे लिहायचं 16. इकडून कितवा रँक आहे? 9वा. 9वा रँक आहे, त्याच व्यक्तीचा आहे, म्हणजे त्याच्या या बाजूला किती राहिले? 8. 16 आणि 8 किती झाले? 8, 8 2 16, 8 3. आता हा 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 कार्यकर्ता बसला इथं, हे इथं बसलाय हा, सपोज. हा, याचा रँक किती आहे? डावीकडून 9वा. इकडून घेतलं तर कितवा आहे? 9वा. इकडून मोजलं तर कितवा आहे त्याचा? 17वा. बरोबर, ह्या साईडला 17वा रँक आलाय. इथं पोरं किती असणार आहे? टोटल 16 जण आहेत. बरोबर, इथं राहिली तुमची 16 जण. इकडून 9 आहे, म्हणजे इथं किती जण असणार आहेत? 8. ह्या 8ची या 16ची बेरीज करायची. 8च्या पाड्यात आहे ना 16, हातावर करायचं नाही, काय नाही, कॅल्क्युलेशन करायचं नाही. 8, 8 2 16, 8 3 24. बरोबर, 24 झाले. आणि हा राहिला ना गडी मधला, त्याला धरला की झाले तुमचे 25. आलं लक्षात? त्यानंतर बघा, एका रांगे पुढचा प्रश्न आहे. एका रांगेमध्ये बी चा क्रम डावीकडून 11वा. ठीक आहे, बी चा क्रम काय आहे? डावीकडून 11वा आहे आणि उजवीकडून 14वा आहे. तर एकूण किती विद्यार्थी आहेत? एकच विद्यार्थी, एकच माणसं, एकाच नंबरचं काढायचे. सरळ त्या दोघांची काय करा तुम्ही? बेरीज करा, वजा 1 करा. त्यातनं दोघांची बेरीज करून वजा 1 केलं तरी चालते. पहिल्यांदा फॉर्म्युला बघितलेला आपण, तो रँकची बेरीज करायची, कितवा नंबर आहे तो, आणि त्यातनं वजा 1 करायचं. कारण त्या मधल्याला आपण त्याचा क्रम काउंट करताना त्याला 2दा काउंट केलाय आपण. आता 11 आणि 14 किती झाले तुमचे? 25. वजा 1 केला 24. तसं वाटलं तर तुम्हाला ठीक आहे, असं पण करू शकता तुम्ही. एक रेष मारली, इथनं कितवा आहे? 11वा. इकडून ठीक आहे, इकडून कितवा आहे? 14वा. म्हणजे इथं किती झाले तुमचे? 13. इथं किती झाले? 10. 13 10 23. आणि हा एक मधला 24. असंही करू शकता.
झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. एका रांगेमध्ये टोटल 20 व्यक्ती दिलेत. आता बघा इथं टोटल दिले, काय काय दिले बघून घ्यायचं. सी चा क्रम डावीकडून 8वा आहे आणि उजवीकडून कितवा असेल सांगितले आपल्याला. आता डावीकडनं 8वा आहे त्याचा, बरोबर. म्हणजे त्याच्या अलीकडे टोटल 20 मधनं किती वजा करणार तुम्ही? 8 वजा केले चालते. किती झाले? 12. बरोबर, 12 पलीकडे राहिले शिल्लक. 8वा रँक त्याचा इकडून एका साईडनं कुठल्याही साईडनं घ्या तुम्ही, डावीकडनं 8वा आहे म्हणजे उजवीकडे किती राहिले त्याच्या? 12 शिल्लक राहिले. मग आपल्याला काय विचारले? उजवीकडून क्रम किती आहे त्याचा? 12 पलीकडचे झाले. ह्याला धरला की काय होणार तुमचा? त्याचा रँक होणार 13वा रँक त्याचा आला. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो मी. इकडून कितवा आहे? 8वा आहे ह्या साईडनं, बरोबर. इथं किती झाले? मग इथं किती राहणार तुमचे? टोटल 20 आहेत ना. इथं किती राहिले तुमचे? 12. हे 12 इकडचे सगळे. हे ह्याचा नंबर किती येणार ह्याचा? हे 12 झाला की हा 13वा झालं. तुमचे रँक निघले. आता टोटल बरोबर आहेत का बघायचं. हे 12 आणि इकडनं 8वा आहे म्हणजे 8 झाले. 12 आणि 8 20 झाली बेरीज. तसं अजून बेरीज काय करायची? इथं किती राहतात? ह्या साईडला किती राहणार आहे तुमचे? 7, बरोबर. 12 आणि 7 19 आणि ह्याला धरला की पुन्हा 20. सगळ्या पद्धतीने कसंही करू शकता तुम्ही, कसंही. फक्त तुम्हाला इकडचा आकडा इकडं हे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की कोणाला कुठनं वजा करायचंय, कोणाला कुठे ऍड करायचंय. ठीक आहे. आता बघा, मध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या काढायची आपल्याला. 2 व्यक्तींचे क्रम दिलेले असतात, तर मध्ये किती व्यक्ती आहेत ते विचारलेलं असतं. इकडून एवढा रँक आहे, तिकडून तेवढा रँक आहे, टोटल एवढे जण आहेत, तर त्या दोघांच्या मध्ये किती असणार आहे. सेम मागाचे तुम्हाला सांगितलं, तुझा 20 नंबर इकडून आहे डावीकडनं, तुझा उजवीकडनं 10वा नंबर आहे आणि टोटल विद्यार्थी आहेत त्याच्यात किती आपले? 20 आणि 10 30 आणि 5 विद्यार्थी. किंवा तुझा मध्ये किती जण आहेत? टोटल 35 विद्यार्थी आहेत. तुमच्या मध्ये किती जण असणार असं विचारलं जातं. मग फक्त आपल्याला कसं करायचं ते बघूया आता आपण याच्यामध्ये. ए चा क्रम डावीकडून 6वा आहे, ठीक आहे. हा ए आहे, डावीकडून 6वा आहे. बी चा क्रम डावीकडून 17वा आहे. तर दोघांमध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत? एकाच बाजूने दोघांचा रँक दिलेला आहे. कसं काढणार? नाही उत्तर नका सांगू मला, कसं काढणार ते सांगा. सरळ लाईन मारायची, काय टेन्शन घ्यायचं नाही. इथनं तुम्ही लाईन मारली, ठीक आहे. काय सांगितले? ए हा डावीकडून 6वा आहे. हा ए आहे तुमचा 6वा, बरोबर. म्हणजे हे 6 जण झाले ह्याला धरून. इथं 5, हा एक 6वा. अजून काय सांगितले? बी चा क्रम डावीकडून 17वा आहे. इथनच किती आहे? हा बी 17वा, बरोबर. तर आपल्याला काय सांगितले? दोघांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत. काय करणार तुम्ही? हा 17वा आहे म्हणजे इथं किती असणार आहेत अलीकडं? ह्या व्यक्ती किती आहेत टोटल? 16. इथनं इथपर्यंत 17च्या अलीकडे किती आहेत? 16 व्यक्ती आहेत, बरोबर. हा इथनं किती आहे? 6वा आहे, बरोबर. मग हा 6 म्हणजे इथं किती झाले तुमच्या? या इथपर्यंत, या 6व्या रँक पर्यंत 5 व्यक्ती झाल्या. आता काय केलं आपल्याला? हायर रँक लोअर रँक वजा 1 करायचं. तुम्ही म्हणजे समजा असं पण करू शकता, 17तनं 6 वजा करायचं. 6वी रँक किती आली तुमची? 17तनं 6 वजा केले की 11 आले आणि वजा 1 करायचं 10. आता कसं 10 येते सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे. ह्याला ए ला डबल काउंट झालाय का? हा ए पहिल्यांदा ह्याचा रँक इथे काउंट झालाय 17 मध्ये आणि त्याचं स्वतःची रँक घेताना 6वी रँक घेताना दोनदा काउंट होतो एक व्यक्ती, बरोबर का. ह्या मोठ्या लाईन मध्ये पण एकदा काउंट होणार आहे तो 17वा नंबरला आणि त्याच्या स्वतःच्या लाईन मध्ये पण 6व्या नंबरला तो काउंट होणार आहे. त्यामुळे काय करायचं? मोठा नंबर दिला असतो त्यातनं छोटा वजा करायचा आणि डबल काउंट झालाय म्हणून त्याला 1 वजा करून टाकायचं, संपला विषय.
आता ह्या 16 पुन्हा हा एक इथं राहिलाय ना, हे इथं किती आले 16 आणि 5 किती झाले हे 11 राहिले. 11तनं पुन्हा तो डबल एक काउंट झालेला आहे, एक त्याला वजा केला की पुन्हा तुमचं उत्तर येणार आहे 10. आलं लक्षात? 16तनं 5 गेले 11 राहिले, वजा 1 11 वजा 1 किती झाले तुमचे 10. आले का? मध्ये 10 तुमच्या व्यक्तीमध्ये असणार आहेत. तसे केलं चालते तुम्हाला लक्षात येण्यासाठी की काय कोण बसले, कुठं बसले, कितवा रँक आहे एवढ्यासाठी. ठीक आहे. अजून एक बघा, आता पुढचं एक्झाम्पल आता तुम्हाला सोडवायचं. एचा क्रम डावीकडून 5वा आणि बीचा क्रम डावीकडून 12वा आहे. कोंडी करा. आता हे मोठ्या संख्येतने बारकी वजा करायची आणि वजा 1 करायचा. 12तनं 5 गेले 7, त्यातनं अजून एक गेला 6वा. पुढचं एक्झाम्पल, एका रांगेत 35 विद्यार्थी आहेत. राजचा क्रम डावीकडून 7वा आणि अमोलचा उजवीकडून 9वा आहे. काय सांगितले? आता हे जरा थोडस गुगली आहे. रांगेमध्ये 35 विद्यार्थी आहेत. राज कुठे आहे? डावीकडून 7वा हा, आणि अमोल उजवीकडून काय आहे 9वा आहे. तर दोघांमध्ये 5 विद्यार्थी असतील तर एकूण विद्यार्थी किती? अरे हे चुकीच झाले. एका रांगेत 35 विद्यार्थी दिलेच आहे ना. हे खालचं बघा. आता हे जाऊ दे, आता ऑलरेडी दिलेच आहे तुम्हाला. एका रांगेत 25 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 25 व्यक्ती आहेत. स्नेहाचा क्रम डावीकडून 10वा आहे आणि पूजाचा उजवीकडून 8वा आहे. त्यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेत? हे बघा, हे किती झाले तुमचे टोटल किती आहेत? 25. बरोबर. ही काय सांगितले? स्नेहाचा डावीकडून 10वा आहे. इथं 10वा. ही कोण आहे? स्नेहा. आणि पूजाचा उजवीकडून 8वा आहे. उजवीकडून कितवा आहे? 8वा. मध्ये किती व्यक्ती बसले तुम्हाला काढायचे. आता टोटल हे किती झाले? हे इथपर्यंत 10 झाले तुमचे. बरोबर. हे किती झाले? हिचे 8 झाले. 10 आणि 8 किती झाले? 18. आणि हे मधले किती येणार आहे तुमचे? 7 आहे का? 7 बरोबर का? 5 येते? 5 कोणी सांगितलं होतं? 17. आलं लक्षात? साधं म्हणजे काय करायचं, लिहून का लिहायचं कशासाठी माहितीये का? लिहिले की आपल्याला कॅल्क्युलेशन करताना साधं ह्याच्यावर काय लय मोठे आकडे लिहिले नाहीत. आपण तोंडी करताना एखाद्या वेळेस काय वेळेस काय होतं, आपल्याकडे एखादा शब्द म्हणजे एखादा नंबर मिस झाला की तिथं 17 पण ऑप्शन असणार आहे, 7 असणार आहे, 27 असणार आहे, असे ऑप्शन असतात. आता बघा, सेम आपण काय बघितलेलं, डावीकडनं उजवीकडनं डावीकडनं हे असे. आता ह्याला फक्त टॉप आणि बॉटम, वरनं खाली, खालनं वरती, कोण कुठं आहे एवढ्याच रँकला. सर थोडक्यात एका लाईन मध्ये असे मुलं उभारले, प्रार्थनेला उभारायचो आपण त्या टाइप मध्ये सकाळी शाळेत त्यासारखं. आता आधी कसं उभारायचो आपण, असं दाखवले लाईन अशी असलेली, मग त्याचं डावी उजवी बाजू येणार. आता डावी उजवी बाजू नाही ना, सरळ एका लाईन मध्ये उभारल्यामुळे तुम्हाला काय तिथं डावी उजवी बाजू येणार नाही, पुढचा पाठीमागचा अशा प्रकारचं येणार त्यात. आता हे कसं असतं माहितीये का? हे कुठे येतात प्रश्न? मेरिट लिस्ट, एक्झाम किंवा रिझल्टच्या ज्याच्यावरती अवलंबून जे एक्झाम्पल दिलेले असते तुम्हाला, तर त्यात कसा असतो? रँक वरून खाली असतो. बरोबर. रिझल्ट लागला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असा नंबर आला तुमचा, 100वी रँक आली, तर ती कशी असणार? त्याच्या डाव्या उजव्या बाजूला कोण असते का? नाही. ठीक आहे, एका नंबरला एकच असणार आहे मुलगा तो, तर त्यानुसार असणार आहे. आता बघा, रामचा क्रम वरून 12वा आहे आणि त्याचा क्रम खालून 23वा आहे. एकूण विद्यार्थी किती? सेमच करायचे. अशी सुद्धा मांडणी केली चालते, तुम्ही काय फरक पडत नाही. हे काय तुमचं रामचा क्रम काय आहे? वरून, म्हणजे ही साईड तुमची वरची धरा. इथनं किती आहे? त्याचा 12वा आहे. बरोबर. हा कितवा आहे? 12वा आहे. आणि काय आहे? खालून 23वा आहे. खालून काय आहे? 23वा. तुम्हाला माहिती आहे इकडून 23वा आहे, इकडून 12वा आहे. आणि टोटल काय विचारले? एकूण विद्यार्थी. साधा आपला फॉर्म्युला माहिती आहे, एकाच व्यक्तीला डबल काउंट केलाय, एक मायनस करायचा, पण त्याच्या आधी काय करायचं? त्या दोन्हीकडनं रँक आहे त्याचा,
डावीकडनं असू द्या, वरनं असू द्या, खालनं असू द्या, कुठनं असू द्या, उजवीकडनं असू द्या, काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त त्याचा नंबर किती आहे ते बघायचं. आलं लक्षात? सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे. कुठनं असू द्या, डावीकडनं जरी म्हणला तुम्ही तरी तो ह्याला डावीकडे पण म्हणू शकतो, उजवीकडे पण म्हणू शकतो आपण, वरतून खालून. हे फक्त काय कन्फ्युज करण्यासाठी आपल्याला दिलेलं असतात. आता इथे किती झालंय? 23 आणि 12 किती झाले तुमचे? 35 वजा 1 करायचा, 34 येणार तुमचं उत्तर. बरोबर? म्हणजे दोन्ही साईडनं रँक जो दिलेला आहे त्याचा, वरतून असू, खालून असू, डावीकडनं उजवीकडनं काय असं, त्या दोन्ही रँकची बेरीज करायची आणि वजा 1 करायचं. वजा 1 का करायचं? त्याला काउंट केलाय 2 वेळा आपण त्याचा रँक मोजताना. आता बघा, एका परीक्षेमध्ये रामचा क्रम काय आहे? वरून 11वा आणि खालून 29वा आहे. रामचा क्रम काय आहे? वरून 11वा आणि खालून 29वा आहे. तर एकूण किती विद्यार्थी आहेत? किती झाले? 40. क्रम किती आहे त्याचा? क्रम तिथे लिहिलेला वाचून दाखवा. बेरीज किती झाली? वजा, कारण त्याला डबल अकाउंट केलाय, हे विसरायचं नाही. वजा 1 कधीच. 11 अधिक 29 म्हणजे 10 आणि 10, 20 आणि 10, 30 आणि वरचे 10, 40 झाले. वजा 1 करणार 39 रँक आला त्याचा. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेमध्ये 45 विद्यार्थी आहेत. सीमाचा क्रम वरून 8वा आहे, तर खालून तिचा क्रम किती असणार आहे? सेमच करायचे आपल्याला. एका ह्याच्यात 45 जण आहेत, 3च गोष्टी आहेत. आता तिथं वजा 1 केला तर तो काय होणार? इकडे येऊन अधिक होणार आहे. बरोबर? काय इथं तुमचा टोटल बरोबर काय आहे? वरचा रँक अधिक खालचा रँक वजा 1, असंच करत होतो ना आपण. वरचा रँक आणि खालचा रँक त्या दोघांची बेरीज, त्यातनं वजा 1 केलं की तुम्हाला टोटल मिळणार. आता ह्यात काय काय दिले तुम्हाला? टोटल दिले. ह्या टोटलच्या खाली किती आहे तुमचे? 45 पोर आहेत. वरतून रँक किती आहे? 8. इथला खालचा रँक माहित नाही, वजा 1. आता हे वजा 1 आणि हे 8, बरोबर? 8 वजा 1 किती झाले तुमचे इथं? 7. प्लस प्रश्नचिन्ह इथं आहे असं, आणि हे 45. हे 7 काय इथं? इथं कसं आहे ते? अधिक वजा गुणाकार भागाकार काय काय हे असं आहे, इथं दिसत नाही का? 7 अधिक प्रश्नचिन्ह. हे काय? बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार कशात येते? प्लस. याला लक्षात आलं नाही. हे बघ, इथं काय क्रिया काय केली बघायचं. 7 आणि प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यामध्ये चिन्ह काय? अधिकचं. इथं काय दिले का आधी? ह्याच्या आधी काय? काहीच नसतं. म्हणजे काय आहे? त्याला प्लसच असतं. मग बरोबर चिन्हाच्या कधी पण इकडे येताना, जर तिकडे गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकार होणार, इकडे भागाकार असेल तिकडे जाताना गुणाकार होणार, जे काय वाईस वर्सा. प्लसचं मायनस होणार, मायनसचं प्लस होणार. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर चिन्हाच्या इकडे इकडे आपण फिरवतो त्यावेळेस होते. आता मला सांग, ह्यातनं हे किती? इथं प्लस आहे, इथं येताना काय होणार? मायनस होणार. मग 45 मायनस 7 बरोबर तुमचं प्रश्नचिन्ह येतं. किती झालं? 45 म्हणून 7 गेले. काय घाबरायचं नाही. ह्याच्यात जरी तुम्हाला वजा असं करत बसायचं नाही अजिबात. 45 म्हणून राऊंड फिगर कोणती घालवता येते तुम्हाला पटकीने? 10. किती झाले? 35. 45 म्हणून एक 10 गेले की 35 राहिले. 35 मध्ये काय करायचं? आता तुम्ही 10 टोटल घालवायचे नव्हते, आपल्याला घालवायचे होते 7च. आपण जास्त घालवले, मग ते जास्त घालवले 3 ऍड करायचे. 36, 37, 38. सिंपल. तोंडी तुम्हाला करता येणार इथं. ठीक आहे. तर तिचा रँक काय असणार आहे? त्या पुरीचा कुठे गेला? तर तिचा रँक असणार आहे इकडून 38वा. समजलं? आता हे टॅली करून बघायचंय तुम्हाला, हे बरोबर आलंय का? आता तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत? 38 आहे, इकडचा रँक 38 आणि 8 बेरीज करा. 38 आणि 10 करायचं, मी ते सांगितलं. 38 आणि 10 48. किती आपण एक्स्ट्रा ऍड केलेत?
8 करायचे होते, आपण 2 एक्स्ट्रा ऍड केले, 2 वजा करायचे. 48 मधून 2 गेले, 46 राहिले तुमचे. 46. आता हे टोटल तुमचे काय झाले, वरचा रँक खालचा रँक मिळून 46 झाले. वजा काय करायचं आहे आपल्याला, 1 करायचा आहे, कारण डबल काउंट केले. किती झालं उत्तर आलं का? टोटलची संख्या 45. म्हणजे कसंही केलं तरी तुमचं उत्तर टॅली करायचं असेल, तुम्हाला वाटलं की बरोबर आलं का नाही, तर असं करू शकतो आपण. त्यानंतर बघा, एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. सोनालीचा क्रम काय आहे, खालून 14वा आहे, तर वरून तिचा क्रम कितवा असणार आहे? 50 मधनं 14 वजा करा, लय डोकं लावू नका आता. हा, 50 मधनं 14 गेले म्हणजे 36 काय झाले? ही कुठली पोरं राहिली? टोटल. सोनालीचा रँक घेतलाय का त्यात? तिला घ्यायचा असेल तर तिचा किती रँक धरायचा, अजून एक ऍड करायचा का वजा करायचा? हे बघा असंच आहे, वरती खाली तुम्ही लय डोक्याला ताण घेऊ नका. ह्या ठीक आहे, हे मगाशी मांडत होतो ना आपण पहिल्यांदा, सेम हीच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. काहीच नाही ह्याच्यामध्ये. काय सांगितलंय, सोनालीचा क्रम ही खालची साईड आहे असं धरायचं. तिथनं कितवा आहे? 14वा आहे ह्या साईडनं. टोटल किती आहेत तुमची? 50. हे 14 आहेत, म्हणजे 50 मधून 14 गेले किती राहणार आहेत इकडचे? 36. बरोबर, ही आली 36. 36 मुलं आहेत ही इथनं सगळी. मग इथनं सोनालीचा रँक किती येणार आहे? इकडून 36 आहेत मोकळे, तिचा कितवा रँक आहे? पुढे 37. आता हे टॅली करायचं कसं तुम्ही? हे तुमचे 36 आहेत, बरोबर. इथं किती झाले तुमचे? 13. बरोबर, हे 36. आता मला सांगा, ह्या 36 म्हणजे हे सोनालीला सोडून ना, हे किती आहेत? 36. तिला सोडून पलीकडचे किती आहेत? 13. बेरीज किती झाली? 49. आणि तिला धरलं की आलं लक्षात? तुमचे 50 ला 50 टॅली झाले, उत्तर आलं बरोबर तुमचं. कसं केलं लक्षात आलं का नाही? चेहऱ्यावर तर वाटत ना मला. टोटल 50 जण आहेत. हा, काय सांगितले आपल्याला? सोनालीचा क्रम खालून 14वा आहे. तुम्ही असं धरा किंवा असं धरा, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. 14वा आहे म्हणजे बाकी किती आहे तिकडं? ही 14 आहेत, म्हणजे इथं किती जण राहिली? 13 जण राहिली. आता हे 13 जण आहे, हिला धरून 14 जण, बरोबर. ह्या 50 मधनं 14 गेले, हिच्या सकट सगळी सोडून द्या तिकडे. राहिले किती तुमच्या इकडं? 36 राहिली पोरं. ही 36 जण ही इथं राहिले, बरोबर. आता तुम्हाला टॅली काय करायचे? 36 आणि ह्या 13ची बेरीज करायची, 49. आणि हिला एकदा मधले सोनालीला पकडले की आपण 50 झाले. तुमचे आले 50 विद्यार्थी, दोन्हीकडनं आपण टॅली केले. लक्षात आलं? आता तुम्हाला रँक विचारलाय तिचा कितवा आहे, वरून कितवा रँक आहे, किंवा तिला सांगितलं, तुम्हाला विचारलं की त्या सोनालीच्या वरती किती जण आहेत, अजून वरती किती जण आहेत म्हणल्यावर 36 जण. कसाही प्रश्न तुम्हाला विचारला तरी करता येतो. चला, हे झालं आपलं. हे झालंय. तुम्हाला अजून किती वेळ राहिला बघू द्या मला. एक छोटा टॉपिक घेऊया आपण अजून. छोटा घेऊया एखादा टॉपिक. हा, चला पुढचा टॉपिक बघूया आपण, रेशो आणि प्रपोर्शन. त्या दिवशी आपण काळ काम मधलं ते बघत होतो ना, किती माणसं किती वेळ काम करतायत, 4 माणसं, ते येईल ह्याच्यामध्ये. ठीक आहे, रेशो म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला? रेशो म्हणजे एखाद्या गोष्टीचा दिलेला असतं, 3:4. हे आपण अजून कुठल्या पद्धतीने मांडू शकतो आपण? 3/4 म्हणजे काय असतं? रेशो म्हणजे काय आहे? त्या दोन गोष्टींची तुलना केली आहे, 2 नंबरची तुलना केलेली असते. रेशो ह्याच्याशी हे असं, बरोबर. त्या सेम युनिट मध्ये असतात, तर त्या 2 समान प्रकारच्या राशींची बघायची, 2 समान प्रकारच्या राशींची तुलना केलेली असते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? रेशो. ठीक आहे, अनुपात नाही, रेशो लक्षात ठेवा तुम्ही. अनुपात तुम्हाला येणार नाही, रेशोज म्हणतील तिथं.
आता त्याचा फॉर्मॅट कसा असतो, हा फॉर्मॅट आहे बघा, A/B लिहिलेलं असतं किंवा A/B. इथं काय होतंय प्रिंटिंगला असं ऑब्लिक असेल तर तुम्ही लक्षात घ्या हे A/B आहे, तिथं आपल्याला हे करताना येत नाही खाली. आता ह्यातले काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात बघा. दोन्ही राशी एकाच युनिटमध्ये असाव्यात. 50 किलो वजनी गट, 80 किलो वजनी गट किलो मध्ये पाहिजे. एक गट 1 टनात असेल आणि 1 किलोत असेल तर ती पुष्टी होणार आहे का, नाही होणार. किंवा गाड्यांचा स्पीड असेल 1 किलोमीटरचा असेल 1 मीटरचा असेल तर तुमचा रेशो काढता येणार आहे का, नाही. पगार एकाचा 1000 आहे, एकाचा 100 रुपयाचा पगार आहे, एकाचा 1000 रुपये, त्याचा रेशो काढता येईल का तुम्हाला, नाही. मग त्या 1000 रुपयाला तुम्हाला रुपयाच्या ह्याच्या म्हणजे 100च्या पटीमध्ये किंवा पैशाच्या पटीमध्ये कन्वर्ट करायला लागेल. ह्याला पण कन्वर्ट करायचं, सेम लेवलला आणायचं, मग तुम्ही त्याचं भागाकार करायचा. रेशो म्हणजे काय, एका खाली एक मांडायचं, 000 काय असेल जेवढा भाग जातोय शेवटपर्यंत न्यायचं. ह्या जेवढ्या बारकेत बारकी संख्या येते जिथपर्यंत भाग जातोय तिथपर्यंत न्यायचं, त्याला म्हणायचं रेशो. ठीक आहे. आता मला सांगा ह्याचा रेशो काय असणार आहे तुमचा, हा 2/1. ठीक आहे. 25 एके 25, 25 दोन्ही 50, 2/1 रेशो असणार आहे. हा लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, और असं कसं लिहिणार, 2/1. हे दोन टाईप मध्ये ह्याचा रेशो झाला. कुठली संख्या आपण काय केलं, ह्यात कट करत गेलो सगळ्याला. त्यानंतर काय करता येईल अजून आपल्याला, म्हणजे हे तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्या आता ह्यात काय असते. आता हे फ्रॅक्शन्स आहे, सिम्प्लिफाय केल्यानंतर रेशो जे काय झालंय त्याला फ्रॅक्शन म्हणतो आपण. तुकडे 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 करत जायचे. फ्रॅक्शन म्हणजे काय, शेवटी तुकडे तुमचे प्रत्येक गोष्टीचे बारीक बारीक डिवाइड करत जायचं, अजून भागाकार करायचा, अजून करायचा, जेवढा जातोय तेवढा करा, 2नी 3नी 1नी शेवटपर्यंत करायचं. 1नी जात नसतो भाग. आणि ह्या रेशोला युनिट नसतं लक्षात ठेवायचं. जो रेशो लिहिलेला असतो 3:5, 9:1 जो काय असेल त्याला युनिट नसतं कधीच लिहायचं. किलोमीटर, मीटर, लिटर असलं काही लिहायचं नाही त्याला पुढं. आता एक्झाम्पल बघा ह्याचा, 12:18 हा रेशो दिलाय तुम्हाला. याला कसं करणार पूर्ण तुम्ही, 12/18 करणार. काय 12/18 केलं तुम्ही, भागाकार घालवा. चला इथं मला सांगा कशाने घालवायचा भाग. 6×3=18, 6×2=12. याच्या खाली जातोय का भाग अजून, नाही. मग तुमचं 2:3 किंवा 2:3 दोन पद्धतीनं तुमचा रेशो झाला. आता बघा प्रपोर्शन म्हणजे काय. आता प्रपोर्शन म्हणजे काय, दोन रेशो हे काय आहे, दोन अनुपात समान असतील तर त्याला काय म्हणायचं, प्रमाण म्हणायचं. म्हणजे इथं काय केले, दोन रेशो घेतलेत लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केलं, 50:25 आणि 14:7 हे दोन्ही रेशो प्रमाणात आहेत का, याला काय म्हणणार, तुला काय वाटतंय, आहे का नाही, आहे. रेशो प्रमाणात आहेत का, आहे. तू नाही, दोन जण नाही म्हणते. ठीक आहे. याचा किती आला रेशो, 25:25, 25×2=50 बरोबर. म्हणजे हा किती झाला, 2:1 झाला. 7×1=7, 7×2=14 हा किती झाला तुमचा, 2:1. म्हणजे काय झालं, तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, 50:25 14:7. हे दोन्ही काय झाले तुमचे, समान प्रमाणात झाले, प्रमाणात आहेत. असं नाही. आता एक काय केलंय मी, ही माझं एक 50 लिटरचं कॅन आहे दुधाचं, त्यात 10 लिटर पाणी ओतले आणि त्यात तिथं काय केलंय, हे कोणाच्या एवढं असणार आहे, क्वांटिटी नाही विचारलं, प्रमाण विचारलंय. आता 50 लिटर मध्ये 10 लिटर ओतले बरोबर. आणि तिकडे किती आहे माझ्या मित्रानं, 25 लिटर मध्ये किती ओतल तो, 5 लिटर. ह्या 50 लिटरचं निम्म केलंय मी, म्हणजे सॉरी 50 लिटर मध्ये मी किती ओतले, समजा 50 लिटर मध्ये 10 लिटर ओतलं, किती झालं त्याचा रेशो,
50 लिटर मध्ये 10 लिटर पाणी ओतले मी. 50:10 असं करा. 0 घालवणार आहे. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. दूध आणि हे पाणी. बरोबर. दूध किती आहे? 50 लिटर. त्याच्यात पाणी किती टाकलं? 10 लिटर. हे गेलं 0 डायरेक्ट आलं. तुमचा रेशो किती? 5:1. हे कोणी केले? माझ्या मित्राने केले. मी काय करणार आहे? 25 लिटर पाण्यात किती लिटर पाणी ओतायचं? मला सेम रेशो आणायला 5 लिटर पाणी ओतायचे. ठीक आहे. तुम्ही काय म्हणणार? क्वांटिटी याची 50 आणि 10 60 आणि याची 30 झाली तुमची क्वांटिटी. 30 लिटर झाले. 50 लिटर आहे. मग आपल्याला काय वाटतं? यार ही चुकले काहीतरी. हे 50 आणि 10 60 लिटर झालं. हे 25 आणि 5 30 लिटर झालं. चुकतंय काहीतरी. पण आपल्याला काय काढायचंय? रेशो काढायचा आहे. म्हणजे ह्यानं किती पाणी ओतलं तेवढ्या लिटरला आणि त्यानं किती ओतलं समान प्रमाणात ओतलंय का बघायचं फक्त. म्हणजे मी 50 लिटरला 10 लिटर ओततोय तर मी 100 लिटरला अजून किती ओतन सेम प्रमाणामध्ये? 20 लिटर. डबल केले. ही क्वांटिटी डबल केली की ती पण डबल करायची. त्याचप्रमाणे माझा मित्र पण त्याच्या लेवलला डबल करणार सेम. त्यानं 25 लिटरला 5 लिटर ओतले. आता इथं किती केले? ह्याचा करा भागाकार. 5 1 5 5 5 25. म्हणजे काय झाला हा रेशो? 5:1 झालं का? हे दोघांची बरोबरी 5:1 5:1. आता हेच आपण काय केले? डबल केले. इथं ह्या दुधाला डबल केले. काय झाले? 50. ह्याला डबल केले 10 लिटर. पुन्हा रेशो तिथं ट्रिपल केलं सेम. म्हणजे रेशो तुमचा चेंज होतो का? जो रेशो आलाय हा आकडा चेंज झाला नाही पाहिजे. त्याच प्रमाणात मिक्स करत जायचंय. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही दूध पण तेवढंच वाढवणार आहे, पाणी पण त्याच प्रमाणात वाढवणार आहे. असं नाही करायचं की पाणी इथं आता तुम्ही 25 लिटरचं पुन्हा तुम्हाला वाढवायचं सांगितलं तर इथं तुम्ही 30 लिटर करणार आणि दूध पाणी 10 लिटर वाढवणार. असं नाही. मग तुमचं प्रमाणात येणार नाही. प्रमाणामध्ये आणायला तुम्हाला दोन्ही क्वांटिटी सेम लेवलला वाढवायच्या. इकडे तेवढी वाढवली की त्याच लेवलला त्याची पण वाढवायची. बस एवढं साधी गोष्ट आहे. तुम्हाला गणित सोडवताना लक्षात येईल की काय नक्की ही कन्सेप्ट. पण रेशो दोन रेशो समान असतील तर त्याला काय म्हणायचं? समान प्रमाणामध्ये आहेत म्हणायचं. हे तर कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला आत्ताच्या एक्झाम्पल वरनं? काय चेहऱ्यावरून वाटत ना मला. आता एक्झाम्पल सोडताना तुम्हाला लक्षात येईल ऍक्च्युली काय आहे. आता ह्यात काय दिलं असतं बघा. हे तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या ना. हा फॉर्मॅट आहे तुम्हाला दोन. A:B, C:D. बरोबर. ह्या दोघांना काय म्हणणार? मधल्या ह्या बरोबर चिन्हाच्या शेजारची मीन असतात. ती मीन म्हणजे त्याचे मध्य असते थोडक्यात. आणि हे काय? कडेचे दोन एक्स्ट्रीम आहेत. किंवा आणि हे कडल आहे. लक्षात घ्या. एक्स्ट्रीम म्हणजे काय? एक्स्ट्रीम टोक असतं. एक एक्स्ट्रीम इकडे असतो आणि एक एक्स्ट्रीम तिकडे असतो. बरोबर. दोघ जण दोन कडेला, दोघं एक्स्ट्रीम टोकाची व्यक्ती आहेत. लग्न झालं दररोज हाणामारी करतात. हा, एक लय शांत आहे, एक लय भांडते. असं एक्स्ट्रीम झालं ते स्वभाव. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या एक्स्ट्रीम म्हणजे काय. बरोबर. आपण स्पीड वाढवतो गाडीचा, एक्स्ट्रीम लिमिटला जातो आणि ऍक्सिडेंट होतो. तर एक्स्ट्रीम लेवलला जायचं का? कधी नाही जायचं. मॉडरेट लेवलला चालायचं. अभ्यासाच्या बाबतीत करू शकता तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला अभ्यास. त्यानं काय मरत फिरत नाही. ठीक आहे. तर बघूया आता ह्याला कसं काढायचं. काय असतं? ह्या दोघांचा गुणाकार. आता तुम्ही मांडलं तर कसं येणार आहे बघा. हे A/B बरोबर काय आहे तुमचं? C/D. बरोबर. आता ह्याला सोपं कसं करून घेतो आपण? आता हे सोडवायचं असेल कसं करतो आपण? तिरका गुणाकार करतो का आपण ह्याचा? बरोबर. आता हे दोन काय झाले तुमच्या लक्षात घ्या. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तो पुन्हा एवढा असणार आहे
ह्या दोघांच्या गुणाकारासारखा, म्हणजे हे तिरका गुणाकार आहे, इथं लक्षात ठेवा तुम्ही. इथं काय झालंय, ए आणि डी एक्स्ट्रीम्स आहेत, बी आणि सी मीन्स आहेत. मीन म्हणजे आपण काल काढलेला मीन, त्या दोन्हीचा सेंटर, बरोबर. आता बघा इथं पुढं काय आहे, इथल्या फंडामेंटल प्रॉपर्टी काय बघूया आपण. आता ए एज टू बी आणि सी एज टू डी म्हणजे काय आहे, ए छेद बी बरोबर सी छेद डी असं असेल तर काय केलंय त्यांनी, ए गुणिले डी, हे ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी केले. आता प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम आणि प्रॉडक्ट ऑफ मीन्स हे सूत्र आहे तुमच्या 90% प्रश्नामध्ये वापरलं जातं. म्हणजे सेम असंच करायचं, ह्याचा गुणाकार करायचा बरोबर ह्याचा गुणाकार करायचा. ह्या 4 संख्या दिलेल्या असतील तुम्हाला, ठीक आहे, हेच तुम्हाला विचारलं जातं, हेच वापरलं जातं. बरोबर चिन्हाचे शेजारचे त्यांचा एकदा गुणाकार करायचा आणि कडजांचा एकदा गुणाकार करायचा, दोघं समोरासमोर ठेवून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बघूया आता आपण प्रश्न सोडवताना काय आहे. यातलं सिंपल आहे बघा. आता पहिल्यांदा काय सांगितलंय, ए आणि बी यांच्या वयांचे प्रमाण 5:7 आहे. म्हणजे काय झालं तुमचं, पहिलं ए छेद बी 5/7 बरोबर. दोघांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे. तर ए चे वय किती काढणार कसं, आपण ती एक्स वगैरे धरून काढायचो. त्या दोघांचा वयाचा रेशो काय आहे, 5:7. त्या दोन्हीची बेरीज करा 12 आणि टोटल बेरीज किती दिली वयाची, एक्स बरोबर 12 चौक, मग एक्स किती, हे आकडे असे दिले असतात की भागाकार होईल तुम्हाला. एक एक स्टेप आपण फक्त गेलो ना. आता या 7 आणि 5 ची बेरीज केली, किती झाले, 7 आणि 5 12. टोटल किती वयाची बेरीज 48. 48 भागिले 12 केलं, 12 चौक 48. 4 काय आलं तुमचं, त्याची व्हॅल्यू आली कुठली तरी एक, म्हणजे ती काय आहे तुमची बेसिक व्हॅल्यू. त्या 4 ने ह्या 5 ला गुणलं तर 4 पंचे 20, ह्याला गुणलं तर 4 7 28. दोघांच्या वयाची बेरीज केली, किती आली, आलं का तुमचं 48 इथं. सिंपल आहे ना, यातलं डोकं लावायची गरज आहे का, ताण घ्यायची गरज आहे का डोक्याला. मांडणी फक्त काय केली आपण, ए छेद बी केलं, हा आपल्याला आकडा दिसतोय तिथं. 12 ने कशाला तर भाग जाणार 100%. 12 दिसलं, 48 दिसलं, आपल्याला लगेच आठवतंय 12 चौक 48. 4 आलं, 4 न ए ला गुणायचं, 4 न बी ला गुणायचं, झालं तुमचं उत्तर. आता दोन संख्यांचं प्रमाण दिले 3:4, त्यांच्यातला फरक 15 आहे, तर लहान संख्या शोधायची. आता काय करायचं ते सांगा, घरी सोडूया आपण नंतर. तुम्हाला काय वाटतंय लॉजिक, तिकडचं बघू नका फळ्यात. काय काय केलं, दोघांची बेरीज केली, 3 आणि 4 बरोबर 7 झाले. हा 15 वजा बाकी आहे ना त्याची. हा मग 8 राहिलं. त्यांचा फरक 15 आहे, लहान संख्या विचारली, बरोबर. आता काय करायचं माहितीये का, हे बघा त्यांचा रेशोतला फरक किती आहे, किती. आता आपण काय करत होतो, 1 आला इथं, हा ठीक आहे, फरक 1 आला. मग आता काय केलं आपण पुढे इथं, की 1 भाग म्हणजे काय तुमचं, इथला फरक, हा 1 भाग तुमचा आलाय तो, हा 1 भाग म्हणजे डिफरन्स 15 आला.
ह्या 15ने काय केलं तुम्ही 3 ला गुणलं 15 त्रिक 45 15 चोक ठीक आहे. लहान संख्या आणि मोठी संख्या तुम्हाला 15 त्रिक 45 मोठी संख्या 15 चोक 60. आलं लक्षात. फरक विचारला तर काय करणार त्या रेशोचा वजाबाकी करायची. वयांची बेरीज दिलेली असते आपल्याला तिथं काय करणार ह्याची पण ऍडिशन करायची तिथं पण ऍडिशन करायची. आता पुढे बघूया आपण पुढचा. दुसऱ्या वेगवेगळ्या युनिट मधले जर रेशो दिले असतील तर आधी काय करायचं युनिट समान करून घ्यायचं. जसं आपण त्या स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये बघितलेलं किलोमीटर टू मीटर पर सेकंद मध्ये करायचो. ठीक आहे. आता बघा 2 किलोचं 500 ग्रॅमची रेशो काय येणार आहे. हा 1:4. तुझं काय म्हणणं आहे. आधी युनिट सेम करून घ्यायचं. 2 किलो आहे नाही 2 किलो म्हणजे किती ग्रॅम झालं 2000 ग्रॅम. आणि हे काय आहे तुमचं 500 ग्रॅम. 1 2 1 2 गेलं 5 1 5 5 20 किती झालं आलं लक्षात आलं. काय केलं आपण सिंपल अरेंजमेंट केली काहीच केलं नाही. लिहिलंय नुसतं मी ग्रॅम किलोला ग्रॅम मध्ये लिहिलंय खाली आणि इकडचं ग्रॅम आहे असं 0 कट करून टाकलं. ज्याचा भागाकार होतो त्याला करून टाकला. तुम्हाला वाटलं जर तसं लिहायचं नसेल तुम्ही अवघड वाटत असेल असं लिहा तुम्ही 500 ग्रॅम हे 2 गेले हे 2 गेले 5 चोक 20 4/1 आलं. तसं लिहा असं लिहा दोन्ही साईडनं चालते. हा वजाबाकीला इथं काय केलं आपण इथं काय करतो आपण या एक्झाम्पलला ए आणि बी यांच्या वयाचं प्रमाण काय आहे 5:7 आहे. काय सांगितले वयांची बेरीज 48 वर्षे. बेरीज दिली की रेशोची बेरीज करायची बरोबर आणि त्या टोटलने त्याला भागलं आपण झालं तुमचं भागायचं. किती झालं तुमचं 48 12 चोक 48 4 5 20 आणि 4 7 28 20 आणि 28 48 झालं तुमची बेरीज दोन्हीची. आता इथं काय दिले ह्या प्रश्नामध्ये इथं फरक दिलाय आपल्याला. ठीक आहे. हा काय आहे फरक 15 आहे. त्यांचा फरक 15 आहे. तुम्हाला नाही समजलं तर इंग्लिश मध्ये असतं रेशो ऑफ 2 नंबर्स इज 3:4 देअर डिफरन्स इज 15. आता कुठला डिफरन्स सांगितलंय रेशोतला डिफरन्स सांगितलाय म्हणजे हा 3 आणि 4 मधला डिफरन्स किती आहे 3 आणि 4 मध्ये डिफरन्स येणार आहे तुमचा 1 म्हणजे काय झालं तुमचं 15. 1 युनिटला जर 15 म्हणत असतील तर 3 युनिटला काय म्हणणार 45. 4 युनिटला काय म्हणणार 60. 5 युनिटला 75. हा 15 5 हा 15 सक 90. 1 युनिटची किंमत दिली आहे. 2 युनिटला किती म्हणणार एका युनिटला 15 म्हणतोय आपण 2 युनिटला 30. सिंपल आहे. लाव इथं काय केलंय त्यांनी फरक कशाचा विचारलाय फरक दिलाय काय आहे त्यांचा फरक रेशोचा फरक विचारलाय. रेशो ह्यातला फरक दिलाय. रेशोचा फरक काय 1 आहे. 1 ची किंमत किती दिली आहे 15 आलं लक्षात. म्हणून आपण डायरेक्ट गुणाकार केला तर 15 ला जर 1 असेल तर आता आपण काय केलं संख्या कोणत्या आल्यात आपल्या इथं खाली बघूया. ह्या आपण कॅल्क्युलेशन केलेल्या 45 आणि 60. आता आपण करून बघू ह्याला भागाकार. सांगा मला कशाने भाग घालवायचा हा 15 नाही दुसरी एखादी संख्या सांगा 5 ने 5 9 45 12 5 60 12. अजून कशाने जातोय 3 3 त्रिक 9 3 चोक 12. किती आला तुमचा रेशो 3:4. म्हणजे टॅली होते का आपलं आलं का म्हणजे ज्या संख्या आपण काढल्यात त्या 3:4 च्या रेशो मध्ये आहेत. मग आपलं काय असणार आहे उत्तर बरोबर असणार. ठीक आहे. आता मला हे सांगलं होतं
3 तास आणि 45 मिनिटं यांचा रेशो किती येणार आहे? 3 तासाचे मिनिट किती? ठीक आहे, याला काय करायचं, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. 180 मिनिट आणि हा किती आहे? 45 मिनिट. तर तुम्ही 45 त्याला असं म्हणल्या 180 भागिले 45. आता कशाने जातोय भाग? 9 जाईल का? 9 पाचा 45, 9 दुनी 18, 20, 5 के 5, 5 चौक 20. किती झाला तुमचा? 4:1 किंवा 4/1. दोन्ही पद्धतीने लिहू शकतो आपण. काय आलं? आलं का उत्तर तुमचं बरोबर? समजलं काय केलं? काहीच नाही, एकदम तुकडा उदाहरण आहे. बघताना आपल्याला फक्त तिथं टेन्शन मध्ये असतो, पण परीक्षेला प्रेशर येतं, आपण मग काहीतरी गडबडीत तिसरं लिहून बसतो. म्हणून मी सारखं काय म्हणतो तुम्हाला, आता मी किती दिवस झाला म्हणतोय, लिहा थोडस. तुम्ही गणित सोडवताना काहीतरी कागदावर काळ पांढरा करा, कोंडी सोडवा, मान्य, काय विषय नाही. पण तुम्ही काहीतरी हात चालवला ना, आपला ब्रेन पण तसाच चालतो. एखादं मिस होत नाही, काय गोष्ट लिहायच्या राहिली आपल्याकडनं, काय राहिलं तर त्यामुळे लिहायचं वही काहीतरी एक साधं रफ वही आणा, काय फरक पडत नाही. 10-15 रुपयेवाली क्लासमध्ये कुठल्याही बसला ना तुम्ही, काहीतरी लिहायचं तिथं, गणित सोडवायचे, काहीतरी करा कॅल्क्युलेशन. तुमच्या ब्रेनला, हाताला कनेक्शन लागू द्या इथलं इथं. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून पुढचा टाईप आहे यातल्या. 3 रेशो दिले असतात, 3 क्वांटिटी दिले असतात, त्यांचा काय करायचा? रेशो काढायचा आहे. आता बघा, A:B, A:B, ठीक आहे, B:C आणि हा असं दिलंय तुम्हाला. आता काय केले? A:B काय दिले इथं? 2:3 आणि 4:5 दिले. आता रेशो कसा काढणार तुम्ही? यात काय सांगितलंय? A, B, C तिघांचा रेशो शोधा सांगितलं. आता यात डबल कोणतं आलंय? त्याचा एलसीएम काढायचा सरळ. एलसीएम म्हणजे काय आहे? दोघांच्या पाड्यामध्ये कुठली संख्या येते सांगा मला? 3 आणि 4च्या पाड्यामध्ये एकच कॉमन संख्या असणारी पुढं. एलसीएम म्हणजे पुढं, म्हणजे काय आहे? लसावी. मसावी म्हणजे माग, म्हणजे त्यांच्यातला फ्रॅक्शन काढायचा, त्याचे तुकडे तुकडे करून जो काय कॉमन फॅक्टर निघेल मोठा तो काढायचा. ठीक आहे. आता ह्याचा किती आला तुमचा? 12. आपण असं पण करू शकतो. ह्याला काय सिस्टीम आहे माहिती का? असं लिहायचं तुम्ही, A:B, पुन्हा काय आहे तुमचा? डबल आलाय B:C. इथे लिहिला 2, इथे किती आहे तुमचा? 2, 3. त्यानंतर काय आहे तुमचा? खाली 4:5. आलं लक्षात? आता पुढे काय करायचंय? काय केलंय बघा. आता मला सांगा तुम्ही, ह्याच्यात तुम्हाला काय वाटते, काय करायला पाहिजे? इथे एलसीएम घेतलाय A:B 8, 12. आता सिंपल ही पद्धतीने मांडलं तुम्ही असं, एलसीएम बेलसीएम सोडा. ह्याचा किती येणार आहे गुणाकार? तो इथं लिहायचा याच्या खाली. ह्याचा गुणाकार किती येणार आहे? तो ह्याच्या खाली लिहिला. आणि ह्याचा गुणाकार किती येणार आहे? 3×5=15. 8, 12, 15. आलं? एलसीएम काढायची काय गरज आहे का तुम्हाला? कुठं करायची काय गरज आहे का? मांडलं कसं आपण? इथं काय दिले आपल्याला? एलसीएम काढा, ए आणि बी, पुन्हा बी आणि सी, 15, 8, 12, 15, मग 12 कॉमन आले, एकदा घ्या. याला पडच नाही ठेवायचा. सिंपल तुम्ही काय केलंय? मांडले ह्या संख्या A, B, B, C, त्याला तिघांना एका खाली एक मांडून घेतले तुम्ही. कॉलम भरायचे. ए आणि बी चा लिहिलाय, बी च्या खाली बी आणि सी च्या खाली सी लिहिलाय. ह्या कडच्या दोघांचा गुणाकार, ह्या कडच्या तिघांचा दोघांचा गुणाकार तिथं लिहायचा, मधल्याचा मध्ये लिहायचा. संपला विषय. काही सुद्धा करायचं नाही. हे लिहून घ्या वाटलंच तर तुम्ही काय केलंय, कसं केलंय, नाही तर पुन्हा
एक्झाम्पल पण हे करतो मी एक्झाम्पल. लिहिलं. एक दोन टाईप बघू अजून आणि मग आपण सुट्टी घेऊया. आता हे एक्झाम्पल सोडवा तुम्ही. 3 संख्यांचं प्रमाण 3, 5, 7 असं आहे. त्यांची बेरीज 300 आहे, तर सगळ्या संख्या शोधायची. काय करणार? 3 संख्यांचा रेशो दिलाय 3:5:7. तिघांची बेरीज किती आहे 3 संख्यांची? 300. इकडे बघून सांगा माझ्याकडे. त्या रेशोची बेरीज करायची. किती झाले? 3, 5, 7. 15. 15 न जातोय का काय भाग त्या 300 ला वगैरे काय? किंवा किती ना जातोय? 3 न. 15 ला 3 न कसं जातोय? 300 ला 15 न जातोय का? तर 20 आलं. म्हणजे एका युनिटची किंमत किती आली तुमची? 20. तर पहिल्या संख्येत किती युनिट आहेत? 3 आहेत. 30 गुणिले 3 करणार तुम्ही. 20 आले ना, सॉरी 20 आलं. एक युनिट म्हणजे 20. 3 युनिटचं किती आलं? 60. पुढचं लिहून घ्यायचं, लगेच आपण करून बघायचं. बरोबर लक्षात आलं ना तुम्हाला? 3, 5, 7. 5 आणि 7 12 आणि 3 15. ह्याची बेरीज झाली 15. 300 भागिले 15 किती आलं तुमचं? इथं 20 आलं. बरोबर. 20 म्हणजे काय आहे? 1 युनिट आलं. हे म्हणजे एकाची किंमत निघली थोडक्यात. आता यात किती आहे? 3. म्हणजे हे 20 गुणिले 3 किती आलं? 60. 20 गुणिले दुसरी काय आहे? 5 किती झाले? 100. 20 गुणिले तिसरी काय संख्या? ह्या तिघांची बेरीज करा. किती झाले? 20 16 लिहिले. शाबास. ह्या तिघांची बेरीज करा खालच्या. आलं का? 300 टॅली झालं का तुमचं? 300 ला 300 सगळ्या संख्यांची बेरीज बरोबर झाली. ह्याचा रेशो काढा बरं आता ह्या तिघांचा. 60, 100, 40चा. 0 कट करायचा लगेच. लय विचार करायचा नाही. सगळ्यात एक 0 कॉमन आहे ना. एक तरी ऍटलिस्ट 0 आहे ना. 0 कट करा सगळ्यातला. तिथं 6 राहिलं, तिथं 10 राहिलं, तिथं 14 राहिलं. रेशो पण टॅली झाले तुमचे. संपला विषय. काय लय डोकं लावायची गरज आहे का ह्यात? ह्याचा 0 कॉमन, ह्याचा कॉमन, ह्याचा कट झाला. 2 6, 2 5 10, 2 7 14 किती आला? 3:5:7 आला. काय करायचं? 3:5:7 संख्यांची बेरीज पण आली. प्रत्येक संख्या कोणची कोणची किती किती आली. किती सेकंद लागले गणित सोडवायला? हे आपल्याला सोडवायचं असेल तर 30 सेकंद, 40 सेकंद, 1 मिनिट लागेल का? लिहिलं. आता पुढचा टाईप बघूया. आता आपण जर 4:5 बरोबर काय आहे? x/25 आहे. तर x ची किंमत शोधायची. मग आता फॉर्म्युला आठवते तुम्हाला? काय केलं आपण? तिरका गुणाकार केलता. करा बरं. येते का? 4/5 बरोबर x/25. मग काय करणार आपण? तिरका गुणाकार. म्हणजे तिथं पण बघायची गरज नाही. हे बघ इकडं बरोबर चिन्हाच्या बाजूची दोघ जण धरायची, त्यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले x केलं. राहिलेले दोघं कोण आहेत? 25 आणि 4.
25 गुणिले 4 एका बाजूला बरोबर 5 गुणिले x आलं. आता इकडे 5 आहे, त्या 5 ला घ्यायचा खाली इकडे भागाकारामध्ये, इकडे गुणाकारात आहे भागाकार. 5 5 25, 25 कट झालं तुमचं, त्याच्याऐवजी 5 राहिलं. 5 आणि 4 चा गुणाकार बरोबर काय येणार, x राहणार शिल्लक. 5 चौक 20 बरोबर x. कसं आलं, 4/5 बरोबर x/25. आता काय करायचं आहे, ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार बरोबर. 4 गुणिले 25 लिहिलं बरोबर x गुणिले 5. हा काय आहे, 5 गुणाकारामध्ये, इकडे घेतला काय होणार, भागाकारामध्ये येणार. 4 गुणिले 25 बरोबर x, इथं काय येणार भागिले 5. 5 1 5, 5 5 25, 5 गुणिले 4 20 बरोबर तुझी किंमत आली x. सिंपल. सगळ्यात महत्वाचं, लय तेवढं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. अशा प्रकारचं एक्झाम्पल दिसलं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या कडेच्या दोघांचा करायचा. दिसतंय ना का, लय बारकं झालं, दिसतंय का इथनं. पुढचा एक प्रश्न आहे. सांगायचं उत्तर काय, x/8 बरोबर 15/20. 6 आलं. हा, काय करायचं, बरोबर आहे तुझं म्हणणं. हा, 8 गुणिले 15 केला आपण आणि ह्या दोघांचा गुणाकार केला बरोबर. आता पहिल्यांदा कोणाचा घ्यायचा आहे, x गुणिले 20. काय केलंय, x गुणिले 20 बरोबर काय आहे, तिकडं 8 गुणिले 15 बरोबर. आता काय करणार, पुढं x हा असाच ठेवायचा, या 20 ला तिकडे टाकायचा. इथं गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, भागाकारात बरोबर. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 4 1 4, 4 2 8, 2 त्रिक 6. x बरोबर आलं लक्षात, x ची किंमत 6. मग आपण काय केलं, पहिल्यांदा कडच्यांचा गुणाकार आणि मधल्यांचा गुणाकार आपण इकडे इकडे मांडून घेतला, संपला विषय. x राहू द्यायचा तसाच, बाकीच्याला भागाकार असेल भागाकार, वजा बाकी गुणाकार काय असेल ते करून टाकायचं. मनाने तुम्ही आकडे घेऊन करू शकता, खेळत बसू शकता, काही विषय नाही. 2-4 उदाहरणं असली घेऊन सोडवली ना, तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे की काय करायचं ऍक्च्युली. आता ह्यात काय फोर्थ हे काढायचं आपल्याला, a/b = c/x काढायचं असेल तर x ची व्हॅल्यू काय केली आहे इथं, x = b × c, b × c अपॉन a, म्हणजे तोच फॉर्म्युला आहे आपला आत्ताचा. इथं फक्त इथं काढले 2 6 9 यांचं चौथं प्रमाण शोधा असं सांगितले. मग काय करणार तुम्ही, 2 6 9 बरोबर 2/6 बरोबर 9/x असं लिहिलेलं आहे. ह्याचं चौथं प्रमाण काय असणार आहे, ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा. काय आलं तुमचं, 2 गुणिले x बरोबर 9 गुणिले 6. x बरोबर काय आहे, 9 गुणिले 6/2. 2 त्रिक 6, 9 त्रिक आलं काय, x तुमचं 27. बेसिक गोष्टी त्यात मांडून घेतला आपण, संपला विषय. चौथं प्रमाण म्हणजे काय आहे, रेशो कधी पण असणार आहे 4 ह्याच्यात, ह्याचे 2 आणि त्याचे 2. आलं लक्षात. आता ह्याचं उत्तर सांगा बरं मला, 4 10 आणि 15चं चौथं प्रमाण किती आहे. आलं की उत्तरच दिलंय की तिथं पॉइंट मध्ये आलं. मांडणी करा फक्त, उत्तर जाऊ द्या फायनल. मांडायचं कसं, चौथं दिलं नाही म्हणजे त्याला काय मानणार आहे आपण, मोकळं ठेवा. x माना, y b c d a b c d काय तुम्हाला मानायचं ते माना बरोबर. म्हणजे पहिल्या दोघांना घ्यायचं 4/10 बरोबर 15 आणि जो दिला नाही तो x.
या तिरका या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, बरोबर. लिहून घ्यायचं 4 गुणिले x बरोबर 10 गुणिले 15. x बरोबर 10 गुणिले 15 छेद 4. बे दुनी 4, बे पंचे 10. ह्यातनं काय येते का तुमचं, किंवा 15/75/2. आलं लक्षात. शेवटी उत्तरचं जर तुमचं नाही आलं ना विषय, तर तुम्हाला आता इथं काय क्लासमध्ये काय करायचंय, कसं करायचंय हे कळणं गरजेचं आहे. बाकी उत्तर तुमचं तुम्ही काढू शकता परीक्षेमध्ये. काय आकडे बदलले की चेंज होते त्याचं काय नाही. आता हे काय नसतंय तुम्हाला, सोडा. हे कंटिन्युअस प्रोपोर्शन तुम्हाला नसणार आहे. ए एस टू बी, बी एस टू सी, बी स्क्वेअर झाला. ह्याचं काय केलंय सेम बघा. ह्याचा 2चा गुणाकार केलाय इज इक्वल टू काय आहे, याचा गुणाकार आहे, बरोबर. हा याचा गुणाकार आहे. सेमच आहे तो फॉर्म्युला बेसिक आपला, बरोबर. चिन्हाच्या साईडच्या दोघांचा गुणाकार. पण ती सेमच संख्या आल्यामुळे काय करायचं, त्याचा वर्ग केलाय. इथं जर समजा तुम्हाला दिले 4:2 आणि 2:5 असं दिलं, तर हे काय होणार आहे, पहिल्यांदा 2 गुणिले 2 म्हणजे काय झालं, थोडक्यात 2चा वर्ग झाला तो. एवढं काही घाबरायचं नाही. फॉर्म्युला असा दिलेला आहे आपल्याला. आता काय सांगितले, 4 आणि 16 यांचं मधलं प्रमाण शोधायचंय. काय केलंय, बी स्क्वेअर इज इक्वल टू 4 × 16 64. म्हणजे बी किती झालंय 8. कसं केलंय बघा, 4 आणि 16 दोन संख्या दिल्यात तुम्हाला आणि त्यांचं मधलं प्रमाण शोधायचं आहे. मीन प्रपोर्शन. त्या मीनचं तुम्हाला येत नाही, सोडा. हे उघडे डोक्याला ताण आहे तुम्हाला. आपण आहे ना हे आपलं हे घेऊया डायरेक्ट प्रपोर्शन. हे इनडायरेक्ट प्रपोर्शन आहे ऍक्च्युली. डायरेक्ट मध्ये आले. 5 मजूर 10 दिवसात एक काम करतात, तर 10 मजूर किती दिवसात करतील, हेच विचारत होता ना त्या दिवशी. काय करायचं नाही तसलं. किती न वाढले बघायचं. हे काय असतंय तुला सांगितलं मी, स्पीड वाढवला की आपला काय होणार आहे, टाइम वाढणार, कमी होणार. किंवा मी एकटा एक रूम ही बांधाय घेतली आहे, 5 जणांनी घेतली तर फास्ट होणार का एकट्याने बांधाय फास्ट होणार. एक रूम बांधतोय आपण, तर मी रूम एकटा बांधायला मला 10 दिवस लागतात. आपण 5 जण आलो तर किती दिवसात होणार आहे, लगेच होणार आहे, कमी दिवसात होणार आहे. म्हणजे काय झालं, टाइम आणि माणसाची संख्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. माणसं वाढली की वेळ कमी लागणार आहे. आलं लक्षात. रानात आपल्याकडं एक ट्रॅक्टरनी 1 एकर तुम्हाला नांगरायला समजा 1 दिवस लागत असेल, तिथं 2 ट्रॅक्टर आणले अर्ध्या दिवसात होणार आहे. अजून 1 ट्रॅक्टर आणला लगेच होणार आहे, तासात 2 तासात. म्हणजे जेवढं आपण त्याच्यावरती काम करणारे वाढवू तेवढं टाइम कमी होणार आहे, आपलं लक्षात घ्यायचं. आता इथं काय आहे, 5 मजूर 10 दिवसात काम करतात. मजूर किती आहेत, 5. दिवस किती आहेत, 10. म्हणजे हा काय आहे, टाइम आहे. आणि हे तुम्हाला दिलेले कामाचे म्हणजे व्यक्ती आहेत समजा. आता इथं काय केले, मजूर काय केले तुमचे, वाढवले, डबल केले. मजूर डबल केलेत, टाइम काय होणार, अर्धा. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे. आता इथं बघा काय होतंय, 5 दिवसात कसं होणार आहे, तर मेन इंटू डेज बरोबर कॉन्स्टंट असणार. 5 माणसं 10 दिवस काम करतात, तर 10 माणसं किती दिवस काम करतात, 5 माणसं 10 दिवस काम करतात, तर 10 माणसं किती दिवसात काम करणार आहे. साधी गोष्ट आहे ती. येणार तुमचं गुणाकार भागाकार केला की असं मांडलं की तुम्ही तुमचं उत्तर येऊन जाणार. भागाकार हे 10 इकडे आलं, 10 ला 10 गेलं, 5 राहिलं. आलं लक्षात. आता हे बघा, 300 रुपयामध्ये 5 किलो साखर मिळते, तर 480 ला किती मिळेल, 300 रुपयाला 5 किलो साखर. आता 1 किलोची काढायची.
6च्या पाड्यात येते का 480? शून्य काढून टाका ना. 6 8 48. शून्य काढलेला पुन्हा द्यायचा. 480 मध्ये किती किलो साखर मिळेल रे? 80. 80 काय? आता मला सांगा 300 रुपयाला 5 किलो आहे. 300 रुपयाला 5 किलो आहे. मग 1 किलोचं काढणार कसं तुम्ही? भागिले 5 करणार तुम्ही. 300 रुपयाला भागिले 5 केले, 5 सक 30 म्हणजे 60 रुपये किलो तुमची साखर आली. 1 किलोची 60 रुपये. मग 60च्या पाड्यामध्ये 48 आहे का कुठं बघायचं? 6च्या पाड्यात 6 8 बरोबर. म्हणजे काय झालं? 60 रुपयाला 1 किलो, तर 480 रुपये तिथपर्यंत जाईपर्यंत आपल्याला किती? 8 किलो झाले. अरे 300 रुपयाला 5 किलो साखर आली, ती किती झाले? 60 रुपये पर केजी साखर झाले. 10 किलोची किती झाले? जे ही किती झाली? 1 केजी. 10 किलोला किती झाले तुमचे? 600 रुपये. बरोबर. आपल्याला किती करायचे? 480 रुपये मध्ये किती येईल? किंवा 60 रुपयाला 1 किलो आहे. 60 रुपयाला 1 किलो. तर 480 रुपयाला किती किलो येणार आहे? हे असं मांडलं तरी तुमचं उत्तर येणार आहे. काय करणार तुम्ही? 480 तिरका गुणाकार करायचा. 480 गुणिले 1 बरोबर 60 गुणिले प्रश्नचिन्ह 60 इकडे आलं तुमचं. 480 गुणिले 1 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले इथं 60. 6 8 48. 8 किलो साखर आली. साधं, लय साधं उदाहरण आहे. फक्त मांडायचं काय करायचं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. का मांडायचं, कसं मांडायचं. एक्साइटमेंट मध्ये गणित सोडवायचे नाहीत अजिबात, जगात कुठे गेला तरी. झालं, थोडंच राहिले आपलं, हे पण होऊन जाते. आता युनिव्हर्सिटी पण 6 मजूर 15 दिवसात एक काम करतात. 6 मजूर, हे 6 मजूर आहेत, 15 दिवसात काम करतात. 10 मजूर तेच काम किती दिवसात करतील? 6 गुणिले 15, 10 गुणिले प्रश्नचिन्ह. हे असं करायचं. 6 गुणिले 15 बरोबर हे 10 मजूर आहे गुणिले दिवस माहित नाही आपल्याला, याला इकडे घ्यायचा. बरोबर. 6 गुणिले 15 छेद 10 बरोबर प्रश्नचिन्ह. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. किती वेळ लागते? नाही, आपल्याला गणित सोडवाय किती वेळ लागते? किती मांडला आपण? काय याच्यात फॉर्म्युला तर लक्ष ठेवायची गरज आहे का? फॉर्म्युला काय नाही, तिथं दिलंय, हाच मांडलंय आपण. 6 ला 6 मांडले, 15 दिवसात काम करतात. म्हणजे काय, ऍक्च्युली आपण काय बघितलेलं? इफिशियन्सी. आपल्या टाइम वर्क मध्ये काय बघितलेलं? किती काम किती वेळात पूर्ण होतं, ह्याला काय म्हणतो आपण? इफिशियन्सी. म्हणजे किती काम केलं त्यांनी. 6 माणसांनी 15 दिवसात ही बिल्डिंग बांधली असं धरूया, सर त्याला इफिशियन्सी म्हणायचं. फक्त आपण तेवढंच लिहिलंय, बाकीचं काहीच केलेलं नाही. आता हे सांगा पुढचं उदाहरण. एक गाडी 60 किलोमीटर पर आवर वेगाने 60 किलोमीटर 5 तासात काही अंतर कापते, तर 75 किलोमीटर वेगाने कापायला त्याला तेवढं किती वेळ लागेल? तेच अंतर सेम. मांडा. कसं मांडणार? मांडायचं कसं सांगा मला, बाकीचं ते कॅल्क्युलेशन नका करू तुम्ही. बरोबर. इकडे आलं ते 75, तिकडे राहिलं तर टाइम.
सेम झालं. सेम किती सिंपल आहे. सेम हे सिंपल आहे ना. याचाच गुणाकार करायचा. 60 गुणिले 5 बरोबर 75 गुणिले काय झाले टाइम काढायचा. इथं काय दिले तुम्हाला टाइम दिलाय आणि स्पीड दिलाय. इथं काय दिले हा काय तुमचा स्पीड बरोबर गुणिले काय हा टाइम. इथं काय दिले तुम्हाला स्पीड. तुम्हाला काय काढायचं आहे टाइम. म्हणजे काय दिले दोन्ही सेमच दिले आयटम. टाइम स्पीड दिले. इथं काय दिलं तर तुम्हाला वरच्या उदाहरणामध्ये टाइम दिलता आणि किती जण आहेत काम करणारे म्हणजे थोडक्यात त्या दोनच युनिट तेच 2 युनिट पुढे दिलते. आता ह्यातलं आपण काय केलंय 75 इकडे घेतले. 60 गुणिले 5 छेद 75 बरोबर प्रश्नचिन्ह. नाही 15 करूया. 15 5 75 15 चौक 60. 5 ला 5 गेले 4 राहिले तुमचं उत्तर. आलं लक्षात. काय काय आयटम काय काय दिलेत बघायचं त्याच्यामध्ये. असं केलं चालतंय पण 15 जाणारला ठीक आहे. हे बघा इथं आपल्याला जर प्रश्नामध्ये डिफरन्स काय दिला असेल मग अशी बघितलेलं फरक किती आहे काय हा तर फरक दिला असेल तर काय करणार. फरक कशाचा असतो तो रेशोचा आणि तो काय असणार आहे तुमचा ऍक्च्युअल डिफरन्स. ठीक आहे. तुला जे प्रश्न पडलेला ना त्या एक्झाम्पलचा तो. त्यानंतर जर बेरीज दिली असेल तिथं तर काय करायचं टोटल पार्ट्स मेथड आपण जे वापरली टोटल बेरीज करायची. त्या टोटलला त्या बेरजेनं भागायचं रेशोच्या आपल्याला उत्तर मिळणार. त्यानंतर काय फोर्थ प्रपोर्शनल. काय फोर्थ म्हणजे काय 4 गोष्टी आहेत. 1 2 इथं 1 2 असतं. इथं ए बी बरोबर सी आणि इथं काय असणार आहे एक्स हे दिलेलं नसणार आहे आपल्याला. फोर्थ प्रपोर्शन. ह्याच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते उद्याच्याला घेऊया.